भक्ती करायची असेल तर श्री भाव मीराबाई म्हणतात मला त्या साधूंचं दर्शन घ्यायचं। मीराबाई त्या आश्रमात गेल्या। बाकीचे लोक म्हणत होते आईसाहेब जाऊ नका, त्यांचा नियम आहे श्री दर्शन घ्यायचं नाही। म्हणाले मी त्यांना विनंती करते। आणि मीराबाईने आवाज दिला महाराज मी राजस्थान प्रांतातून आलेले, माझं नाव मीराबाई आहे, श्रीकृष्णाची मुलगी माझ्या अंतःकरणात आहे आणि कळलंय की तुमचा आश्रम इथे आहे, मला दर्शन घेऊ द्या। महाराजांनी तेवढ्याच प्रेमानं नम्रतेनं उत्तर दिलं आईसाहेब क्षमा करा पण मी एक नियम घेतलेला आहे, मी श्री दर्शन घेत नाही आणि म्हणून मला क्षमा करा, मी नाही कुठे याच्या बाहेर येऊ शकत। मीराबाईने पुन्हा त्यांना प्रश्न विचारला। आता हा मोठ्यांचा संवाद आहे तो त्या पातळीवरून समजून घ्यावा लागतो। मीराबाईंनी सांगितलं महाराज तुम्ही श्री दर्शन घेत नाही या तुमच्या नियमाचा मी आदर करते। परमार्थामध्ये व्यक्तिगतरित्या कोणी कोणते नियम स्वीकारावे हे एक जण दुसऱ्याला सांगू शकत नाही, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे। परंतु तुम्ही या वृंदावनात राहता, तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त आहात की नाही मीराबाईंचा प्रश्न। हे महाराज म्हणतात हो मी श्रीकृष्णाची भक्ती करतो। मग महाराज तुम्ही जर श्रीकृष्णाचे भक्त आहात तर तुम्ही स्वतःला पुरुष समजता का? मीराबाईंचा दुसरा प्रश्न आणि मोठ्यांनी केलेला प्रश्न मोठ्यांच्या ध्यानात आला होता। त्या साधूंनी कुठेच दार उघडलं आणि मीराबाईंच्या चरणावर दंडवत घातला। आईसाहेब आजपर्यंत भ्रांती होती मला की खरोखर मी एक पुरुष आहे आणि मग भगवान श्रीकृष्णाची भक्ती, पण आज तुमच्या एका वाक्यानं ती भ्रांतीच गेली। मी जरी पुरुष म्हणून जन्माला आलो असलो तरी भक्त जर व्हायचं असेल तर हा पुरुषी बाणा सोडावा लागेल, हे कठोर हृदय त्यागावं लागेल, माधुर्य भाव गोपी भाव धारण करावा लागेल। हा बोध तुम्ही मला दिला आणि म्हणून आजपासून आता मी खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण भक्त झालोय, तुम्ही माझ्या गुरु आहात। माऊलींचे अनेक अभंग, अगदी ज्या अभंगाने आपण कीर्तनाची सुरुवात करतो पाहतालोचनी सुख झाले साधन माधुर्य भावातला अनेक गवळणींचा विरह तर माऊलींनी सांगा। कृष्ण वेधिली विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माय न लावा चंदन अंगी न घाला विंगन वारा हरि विण शून्य शेजारुके माय। हे सगळे अभंग जर आपण पाहिले तर माऊलींची श्रीकृष्णावरची थोडी भक्ती आहे, भावना आहे। आणि मग आज भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला माऊली ज्ञानेश्वर महाराज आले आणि भगवंताला पाहिलं, पण ते पाहणं कसं आहे तुमच्या आमचं सामान्याचं पाहणं वेगळं, आपण दर्शन घेतो निघून येतो। माऊलींनी पाहिलं पण संपूर्णतः परमेश्वराला पाहिलं। तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सानो Bye.
तुम्हाला डोळे भरी जर पाहता आलं तर जगातलं काहीही पाहण्याची अपेक्षा शिल्लक राहणार. पण ज्या अर्थी देवाला पाहिल्यानंतर ही पुन्हा जग पाहण्याची इच्छा शिल्लक राहते, त्या अर्थी माऊलींसारखं अजूनही आपल्याला देवाला डोळे भरी पाहता आलं नाही. डोळे भरी पाहता आलं. आणि म्हणून तसं एखादा मुलगा शाळेत रमला आहे कशावरून कळावं? घरी आला तरी त्याला अभ्यास कर म्हणावं लागू नये. घरी आला की त्याला स्वतःचाच अभ्यास करावा. अगदी शाळेची वेळ झाली की त्याला स्वतः निघावं. हे सगळी लक्षणं काय सांगतात की आता हा मुलगा किंवा ही मुलगी शाळेमध्ये रमली आहे. तसं परमात्म्याला पाहिल्यानंतर डोळे भरी पाहिलंय आणि व्यावहारिक दृष्टी चर्म दृष्टी बाजूला ठेवून पाहिले. पाहता पाहणे तुरी सावनिया या रीतीनं परमात्म्याला पाहिलंय. आणि असा तो परमात्मा पाहिल्यानंतर त्यांना तो परमात्मा कसा दिसतोय? माऊली म्हणतात तो परमात्मा मला निळा दिसतोय आणि लावण्याचा पुतळा दिसतो. अभंगाचं सुरुवातीला खरं तर परमात्मा पाषाणमय मूर्तीत तिथे उभा आहे. अर्थात ते त्याचे स्थूल स्वरूप आहे. वास्तविक ती मूर्ती वारकऱ्यांची श्रद्धा आणि वस्तुस्थिती या पद्धतीची आहे की नाही घडविला, नाही पैसा दिला, भेटावया आला.
प्रत्यक्ष परब्रह्म त्या रूपात, पण पाषाणमयी मूर्ती आहे म्हणून एकतर माऊली तो आम्हाला काळा दिसतोय, किंवा कधी कधी रागानं आमच्या जनावरी त्याला काळ्याही म्हणत होते, किंवा तुकोबारायांच्या सौभाग्यवती जिजाबाई सुद्धा रागानं म्हणायचे, या काळ्यानं माझा संसार नासवला, माझ्या गण्याला या काळ्यानं वेळ लावलं. माऊली तुम्ही त्याला काळा का म्हणत नाही? ठीक आहे, नका म्हणा, पण त्याचं वर्णन सावळा असंही आहे, कारण कृष्ण अवतार आणि राम अवतार या दोन्ही अवतारामध्ये भगवंताचा रंग हा सावळा होता, असं स्पष्ट कित्येक ठिकाणी वर्णन आहे. सावळा हरी सावळा मदन मोहन कान्हा गोवळा सावळा हरी सावळा. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वर्णन आहे. मग सावळे परब्रह्मे किंवा तो सावळा सकंसनो बाबू कसरोनी दक्षिणो अलिंगिला स्वशरणो भक्तराजो, अनेक ओव्यांमध्ये सावळा सावळा हे वर्णन आहे. मग महाराज तुम्ही त्याला सावळा का म्हणत नाही, काळा का म्हणत नाही? म्हणाले तो निळा आहे म्हणूनच. का निळा म्हणताय? आम्हाला तर दिसत नाही. म्हणाले दिसण्यासारखं नाही, त्याला जाणून घ्यावं लागेल. कोणतीही वस्तू ज्यावेळेला व्यापक असते, निराकार असते, त्यावेळेला ती निळी भासते. आणि मी ज्यावेळेला पांडुरंगाच्या दर्शनाला आलोय, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला या पांडुरंगामध्ये निर्गुण रूप पहिल्यांदा जाणवत आहे, की जो चराचरात आहे, जो विश्वंभर आहे, विश्व व्यापक आहे, या विश्वाला धारण करणारा आहे, असा जो परमात्मा आहे. ओम विश्वं विष्णुर्वशंकारो भूत भव्य भवत्रम भूत भूत वृद्धावो भूतात्मा भूत भावना. सर्व प्राणी मात्रांचा आत्माही तो आहे. भूतात्मा म्हणजे भूत म्हणजे प्राणी मात्र, जीव मात्र, सर्वांचा आत्माही तो आहे, सर्वांना धारण करणारा तो आहे, विश्व स्वरूप तो आहे. आणि म्हणून जी वस्तू निराकार आहे ती निळी भासते. नाही म्हटलं आपल्याला? मला सांगा, आकाशाला काही स्वतःचा रंग आहे का? नाही. आकाश मुळातच निराकार आहे, व्यापक आहे. रंग कुणाला देता येईल? ज्याला आकार आहे त्याला रंग. आता या भिंतीला आपल्याला रंग देता आला, आकार आहे म्हणून. आकारच नाही, रंग कसा काय? मग आकाश निळं का भासतं? आकाशाला तर रंग दिलेला नाही आहे, पण व्यापक आहे, निराकार आहे, आणि म्हणून आकाश हे आपल्याला दूर पाहिलं की निळं भासतं. महाराज म्हणतात परमात्मा तर आकाशापेक्षाही व्यापक आहे ना. आणि म्हणून शंकराचार्य स्वामी ज्यावेळेला पंढरपुरात आले 2500 वर्षापूर्वी, श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य, त्यांनी सुद्धा पांडुरंगाचं याच पद्धतीचं वर्णन केलं. हरिद्वास समनील परमात्मा कसा दिसतोय? निळा मेघावभासम, आकाशासारखा दिसतो. आणि इथे ज्ञानोबाला सुद्धा त्याच पद्धतीने बोलतात. म्हणजे शंकराचार्य स्वामी आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचं एकमत झालंय. पंढरपुरीचा निळा हा परमात्मा निळा आहे. कैसे निरोत्पला ते रावीत, आकाशाही रंग लावीत, तेजाची ओठ दावीत इंद्र निळा, ही ज्ञानेश्वरीची पुन्हा ओळ आहे. परमात्म्यानं कदाचित माऊली म्हणतात स्वतःचा रंग आकाशाला तर नाही लावला ना, म्हणून तर ते आकाश निळं दिसत नाही ना, अशी एक गोड कल्पना माऊलीने या ठिकाणी केली. आणि म्हणून निळा म्हणजेच निर्गुण, निळा म्हणजेच व्यापक, निळा म्हणजेच सर्वांच्या अंतर्यामी आणि कणाकणात भरलेला जो परमात्मा आहे. ठीक आहे माऊली, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच हे आहे की निर्गुणासह सगुणाची भक्ती करणे. अनेक धर्म असे ते फक्त निर्गुणाची उपासना करतात, अनेक धर्मपंथ असे ते सगुणाला मानतात. वारकरी सगुण निर्गुण उभय ऐक्य मानणार आहे. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक भ्रांत, भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे. माऊली म्हणतात व्यक्त काय आणि अव्यक्त काय, की दोन्ही स्वरूप देवा तुझीच आहे ना. तुकाराम महाराज तर फार गोड वर्णन करतात. सगुण निर्गुण